पण थोरात साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास झाला, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांच्याबद्दल चांगलं मत आहे, चांगला विकास केला त्यांनी. कोणत्या प्रकारचा विकास? आता हे निळवंडे धरणाचं पाणी आणलं त्यांनी. गावामध्ये बँका आहे, शाळेच्या मोठमोठ्या इमारती झाल्या. चांगलं काम केलं त्यांनी. ऊस कारखान्याच्या ऊस कारखान्याच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना चांगल्यापैकी मदत केली. आणि त्यांनी बाळासाहेबांनी निळवंडेचे हे कालवे, मोठा कॅनल, आता गावाजवळ 75% पाणी गावामध्ये, फक्त 25% भाग वंचित आहे आमच्यावाला पाण्याच्या बाबतीत. नाही, बाळासाहेब थोरातांचे कामं संगमनेर तालुक्यात जादाचे. आता ते खताळ साहेब आता 2 वर्ष होत आले त्यांना, पण थोरात साहेबांनी भरपूर कामं केलेली आहे संगमनेर तालुक्यात. पण हे आत्ताचं जे सरकार आहे ते शेतकऱ्यांचं सरकार नाही असं मला वाटतं. शेतकऱ्यांचं सरकार का नाही, का कोणत्याच पिकाला हमी भाव नाही. आता कांद्याला सुद्धा भाव नव्हता, मकाला भाव नाही. शेतकरी म्हणजे शेतकऱ्याचं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. आत्ताचं जे सरकार आहे ते शेतकऱ्यांचं सरकार नाही, ते फक्त मोठमोठे उद्योगपतींचं सरकार आहे मला असं वाटतं. एकंदरीतच इकडची जी एक संगमनेर तालुक्याचा आपण विचार केला तर तुम्हाला काय वाटतं, याच्या पुढे जर विकास करायचा असेल तर कुठलं सरकार येणं गरजेचं आहे? नाही, माझ्या अंदाजे काँग्रेस सरकार हे शेतकऱ्यांसाठी चांगलं होतं आत्तापर्यंत. 2014मध्ये मकाला 4,000 भाव होता, 4,500. तेव्हा गुणी भेटायची 400 रुपये, 500 रुपये. आता 1,600 रुपये खाद्याची गोणी आणि भाव तोच. म्हणजे हे आत्ताचं जे सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार नाही असं माझं मत आहे. सर, जसं की हे संगमनेर आहे, तर या संगमनेरचा विकास झाला की नाही तुम्हाला काय वाटतं? सर, संगमनेरचा विकास तर चांगल्यापैकी झालेला आहे. मग हा जो विकास झालेला आहे, हा विकास खऱ्या अर्थानं कोणी केला तुम्हाला काय वाटतं? सर, हा खऱ्या अर्थानं विकास साहेबांनीच केलेला आहे, थोरात साहेबांनीच केलेला आहे विकास. मग असे कोणते प्रश्न होते जे बाळासाहेब थोरातांनी सोडवले? सर, सगळेच प्रश्न साहेबांनी सोडवलेले, पण आता काही गोष्टींमुळे झाला पराभव साहेबांचा. पण जे तुम्हाला काय वाटतं, कोणत्या गोष्टींमुळे बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला? सर, एवढ्या खाली तर नाही सांगू शकत कोणत्या गोष्टीमुळे झाला, पण तुमच्या ग्रामीण भागामध्ये बाळासाहेब थोरातांनी कोणती कोणती कामं केली? सर, साहेबांनी सगळ्याच गोष्टीचे कामं केलेली, म्हणजे ते शासन, ग्रामपंचायती असन, शाळेचे कामं असतील, साहेबांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली त्यांचे कार्यकर्ते असतील, सगळ्यांनी म्हणजे सगळ्या कामं व्यवस्थित केलेले आहे, नाही का? जसं की आपला संगमनेर तालुका ह्या गावाचं नाव वरती आणणारा व्यक्ती कोण होता तुम्हाला काय वाटतं? जसं की आता आपल्या संगमनेरमध्ये शाळा नव्हत्या किंवा महाविद्यालय नव्हते, हे बांधण्याचं काम कोणी केलं तुम्हाला काय वाटतं? सर, साहेबांच्याच निधनाखाली नवनाथ भाऊ आरगडे असतील, आमच्या गुंजाळवाडीचे सरपंच अमोल गुंजाळ असेल, यांनी सर्वांनी मिळून, गुंजाळवाडीचे सर्व कार्यकर्ते सर्व असतील, त्यांनी सगळ्यांनी मिळून हे कामं केले. तुम्हाला काय वाटतं की एक सामान्य मतदार म्हणून तुम्ही इतर लोकांना काय संदेश देऊ शकता? सगळ्यांना संदेश द्यायचा म्हणजे असं गोष्ट आहे का, म्हणजे ज्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे सगळ्या गोष्टी, गोरगरिबांसाठी सगळ्यांसाठी सर हे झटलेले आहे. आणि आम्ही म्हणजे मी पहिल्यापासून साहेबांना मानतो, सगळ्या गोष्टीमध्ये मानतो. तर असं वाटतं का झाल्या काही गोष्टीमुळे त्यांचा पराभव, पण एकदा सगळ्यांनी विचार करायची संधी घेतली पाहिजे, असं माझं म्हणण्याचं उद्दिष्ट आहे फक्त, बाकी काहीच नाही. जसं की आपण पाहिलं की सरांनी खूप